मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी आता संपतरावांना म्हणते, आपण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चाललो आहोत, त्यामुळे तुम्ही प्लीज बाबा गाडी पाठीमागे घ्या. तेव्हा आता ते पटकन गाडी पाठीमागे घेतात. इकडे अण्णाला वाटतं की बरोबर याने हार मानली आणि माझ्या समोरून गाडी मागे घेतली आणि मला जायला रस्ता दिला. परंतु एका क्षणात सगळं काही चित्र पालटून जातं, कारण संपतरावांनी गाडी मागे घेऊन रिव्हर्स वळवलेली असते आणि अण्णाच्या पुढे ते निघून गेलेले असतात. तेव्हा मानसी आता लगेच संपतरावांकडे पाहतच राहते. काहीही झालं तरी संपतरावांना आता हरायचं नसतं, ही शपथच त्यांनी आता घेतलेली असते. मग आता अण्णा आणि त्याची मुलगी खूप रागात आता त्यांच्याकडे पाहू लागतात. तर आता दुसरीकडे सर्वजण मंदिरामध्ये येतात. तेव्हा तेथे खूप मोठ्या मोठ्याने अनाउन्समेंट चाललेली असते की आज मंदिराचा जीर्णोद्धार आहे, त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी मंदिराजवळ लवकरात लवकर यायचं आहे. मग आता तेथे संपतराव येतात आणि बँडबाजावाल्या लोकांना खूप पैसे देत म्हणतात की अजिबात ढोलताशे थांबले नाही पाहिजे, हे वाजले गेलेच पाहिजेत, कारण आज आपला दिवस आहे, आपल्या देवीचा उत्सव आहे आज. तेवढ्यात तेजस तेथे येतो आणि म्हणतो, काहीही झालं तरी आज हा मासा गळाला लागलाच पाहिजे, असं म्हणून तो देखील आता संपतरावांच्या पाठीपाठी येत असतो. तर आता मंदिरामध्ये तेथे आल्यानंतर संपतराव हे अगोदर सर्वांना काहीतरी सूचना देत असतात, बरोबर अगदी आदराने बोलत असतात. तेजस हा लगेच त्या फुलावाल्याकडे जातो आणि विचारतो, तुम्ही इथे फुले विकता का? मग आता हो घ्या ना, हार घालायचा असेल ना देवाला. तेव्हा अगोदर ओळख करून घ्यायची असं तेजस म्हणतो. तेव्हा कुणाची ओळख जाता तो फुलवाला विचारतो. मग आता तेजस म्हणतो, काही नाही, हा समोरचा माणूस दिसतोय ना, ती पार्टी जोरात दिसतीये जरा, कोण आहे ते? तेव्हा हे संपतराव, त्यांचा खूप मोठा विटेचा कारखाना आहे आणि या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जेवढ्या पाहिजे तेवढ्या विटा घेऊन जा, असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं होतं. त्यावेळी पार्टी तर मालामाल दिसती असं तेजस म्हणतो. तेव्हा हो, आणि त्यांची मुलगी पहा खूप मोठ्या कॉलेजमध्ये शिकते तिकडे मुंबईमध्ये. तेव्हा कोणती मुलगी आहे त्यांची, असं आता तेजस विचारतो आणि डोकावून पाहतो तर त्याला आता दुसरीच मुलगी दिसते. त्यामुळे तो म्हणतो, चेहऱ्यावरून तर असं वाटत नाही मुलगी हुशार असेल, मोठ्या कॉलेजमध्ये शिकत असेल, पण जाऊ द्यात, आपल्याला काय करायचंय, असं म्हणून तो आता हसतो आणि मनातल्या मनात विचार करतो की एकदा का गायत्री वहिनीच्या तोंडावर पैसे फेकले म्हणजे तिला घरातून हाकलवून देता येईल. तर आता संपतराव आणि अण्णा हे दोघेही आता बाजूबाजूला तेथे बसतात. त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली सुद्धा असते. संपतराव अण्णा एकमेकांकडे जरा वेगळ्याच नजरेने, खुन्सी नजरेने पाहत असतात. त्यावेळी आता लगेच अण्णांची जी आई असते ती मानसीला जवळ बोलवते आणि म्हणते, काय ग बाई, लई गुणाची आहेस तू, तू पहिला नंबर मिळवला म्हणतात. तेव्हा मानसी म्हणते, हो आजी, पण एवढं काही नाही त्यात. तेव्हा आता आजी म्हणते, असं कसं काही नाही, हे घे पैसे, असं म्हणून आता कौतुकानेच आजी 101 रुपया मानसीच्या हातावर देते. त्यावेळी आता मानसी म्हणते, नको आजी, हो याची गरज नाही आहे. तेव्हा लहानपणी कशी ग माझ्याकडे यायचीस आणि पहिला नंबर आला की मला पेढे द्यायचीस, आत्ता कुठे गेले तुझे पेढे? तेव्हा मी पेढे घेऊन लगेच येते हां आजी, असं मानसी म्हणते. तेव्हा आता आजी म्हणते, नको बाई पेढे, असं म्हणून आता आजी चांगला आशीर्वाद देते, तू खूप मोठी हो आणि चांगली शिक. त्यावेळी मानसी म्हणते, हो. मानसी लगेच आजीचा आशीर्वाद देखील घेते. तर मनस्वी असते, तिचा आता जळफळाट होत असतो. त्यावेळी आता ती लगेच रागात तिथून उठून जाते आणि समोर गेल्यानंतर जी मंदिरातली समई असते ना, ती धक्का मारून खाली पाडते. आता तो दिवा विझतो आणि त्याच्यातील तेल देखील सांडतं. मग आता लगेच मानसी धावत पुढे जाते आणि म्हणते, अगं हे कसं घडलं? मग आता सॉरी माझा चुकून धक्का लागला, असं मनस्वी खोटं बोलते. मानसी आता लगेच तिला ती मदत करते. तर आता मनस्वी रागातच म्हणते की माझ्या आजीने जे दिलेले पैसे आहेत ना तुला, ते दे गुपचूप इकडे. तेव्हा अगं आजीने ते कौतुकाने दिलेत मला, असं मानसी म्हणत असते. परंतु आता ती ऐकायला तयारच नसते. मनस्वी हट्टाने तिच्या हातातून ते पैसे ओरबडून घेतल्यासारखे ओढून घेते आणि लगेच स्वतःजवळ ठेवते. म्हणते की या पैशाने एवढी सुद्धा तुमची लायकी नाही आहे, थोड्या वेळात आता तुम्हाला समजेलच. तेव्हा आता मनस्वी मला किती त्रास देते हे पाहताच मानसीच्या डोळ्यात पाणी येतं. मग आता ती लगेच रावांजवळ जाऊन बसते. तिथे गेल्यानंतर आता निधी आणि संपतराव विचारत असतात, काय झालं? मग आता मानसी म्हणते, काही नाही, धूर येतोय ना म्हणून डोळ्यातून पाणी येत आहे. त्यावेळी आता
निधी म्हणते तसं नाही आहे बाबा, ही खोटं बोलतीये ताई. अहो त्या मनस्वीने काय केलं, आजीने जे लाडाने पैसे दिले होते ना तेच ओढून घेतले. त्यावेळी आता म्हातारीने आशीर्वाद दिला ना तेच महत्त्वाचं आहे. पैसे काय आपल्याकडं भरपूर आहेत, त्यामुळे तू काळजी करू नको, संपतराव मानसीला समजावतात. त्यानंतर आता सरपंच तेथे येतात आणि मंदिराचं जीर्णोद्धाराबद्दल सर्व काही सांगू लागतात. आणि संपतरावांनी या गावासाठी त्याचबरोबर मंदिरासाठी काय काय केलं हे देखील आता सर्वांना सांगत असतात. संपतरावांचं कौतुक करत असतात. मग आता संपतरावांची मान देखील ताठ होते. सर्वांना खूप आनंद झालेला असतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता सरपंच म्हणतात की आता अगोदर मंदिरातली आरती होईल आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आता संपतराव हे उठून उभे राहिलेले असतात, कारण त्यांना वाटतं की आरतीचा मान हा आपलाच असेल. म्हणूनच ते आता तेवढ्याच उत्साहाने पुढे पण जातात. तेव्हा आता ते सरपंच अण्णांकडे जातात आणि त्यांच्या हातात आरतीचं ताट देत म्हणतात, तुम्ही हा मान घ्यायचा आहे, तुम्ही हा मान स्वीकारायचा आहे, कारण आरती आता तुमच्या हातून होणार आहे. हे ऐकताच आता संपतरावांना खूप वाईट वाटतं. मेल्याहून मेल्यासारखं होतं, कारण आपण एवढं काही गावासाठी केलं, मंदिरासाठी केलं, परंतु आपल्याला इथे तर कुणी मान देत नाही आहे. हे पाहताच त्यांच्या छातीत जोराची कळ येते. त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागतं. मग आता लगेच सर्वजण त्यांना पकडतात. तर संपतराव खूप जोरात ओरडतात की मला काहीही झालेलं नाही आहे. सरपंच, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही हे असं बोलू शकत नाही, तुम्ही असा माझा मान हिसकावून घेऊ शकत नाही. तर आता तेथे असणारे सर्व भक्तगण हे उठून उभे राहतात आणि म्हणतात हे काय चाललंय. मग आता मानसीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की बाबा तुम्ही शांत राहा, बघा पुढे काय होतंय ते. तरीही संपतराव आता ऐकायला तयार नसतात. मग आता ते म्हणतात की मी या गावासाठी खूप खास्ता खाल्ल्या आहेत. मग आता अण्णा पुढे येतो आणि म्हणतो, संपतराव, जर तुला आरती करायची असेल ना तर घे ताट. तर आता संपतराव खूप खुश होतात आणि म्हणतात दे. मग आता अण्णाच्या हातातून ताट घेत असताना अण्णा पुन्हा ते ताट मागे घेतो आणि म्हणतो की अजिबात तुला हे ताट मिळणार नाही आरतीचं. मला माहीत आहे रे संप्या, तू संप्याच होता आणि संप्याच राहणार. त्यावेळी संपतरावांना अजून राग येतो. मग आता तू असा मला बोलू शकत नाही, रागातच संपतराव म्हणतात. तेव्हा आता अण्णा म्हणतो, मग काय बोलू शकतो मी तुला, कारण तू आहेच संप्या. अरे आमच्या वीटभट्टीवर तू काम करत होता आणि काम करता करता आमच्या इथे सगळं काम तू अगोदर शिकून घेतलं आणि मग स्वतःची वीटभट्टी टाकली. अरे तुझं नाव जे आहेत ना सनस, ते सुद्धा माझ्या बापानेच तुला दिलं. तू मोठा झाला आणि तुझ्या कर्तृत्वाला सलाम रे संपत, कारण तू खूप कष्ट करून ती वीटभट्टी उभारली. पूर्ण गावामध्ये जास्त पैसे कमवणारा माणूस आहे हेही मला माहीत आहे आणि तुझ्या कर्तृत्वाला मी नेहमी नेहमी सलाम करणारच. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की तुला हा मान मिळू शकत नाही, कारण तुझ्या खानदानाचा काही पत्ता नाही. तेव्हा हे ऐकताच आता संपतरावांना खूप वाईट वाटतं. ते म्हणतात की मला खानदान नसलं तरीही तुझ्या वडिलांनीच ते नाव दिलं होतं अण्णा, लक्षात ठेव. मग आता ते माझ्या वडिलांचं आहे ना म्हटल्यावर मानसुद्धा माझाच. असं म्हणून आता लगेच अण्णा विषय बदलतो आणि म्हणतो की तुला हा आरतीचा मान मिळू शकत नाही. तेव्हा सर्व गावकरी त्याचबरोबर तेथे असणारे सर्वजण तसंच म्हणतात. तर आता या गावासाठी एवढं मी केलंय तरीही मला मान नाही, हे पाहता संपतराव खूपच चिडतात आणि म्हणतात, एक दिवस असा येईल ना की तुम्ही बघतच राहाल या संपतरावाने काय काय केलं आणि काय काय नाही. सर्वजण माझ्याकडे येतील तेव्हा तुम्हाला समजेल. तेजस आता तेवढ्यात तेथे येतो आणि संपतरावांकडे पाहतच राहतो. आता संपतरावांची दुखरी नस बरोबर त्याला समजलेली असते. तेव्हा तो त्यांच्याकडे पाहून आता गालातल्या गालात हसतो. मग आता संपतराव हे खूपच रागात बाहेर जाऊन बसतात आणि रडत असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर आता अण्णा हा खूपच खुश होतो. मग काही वेळानंतर आता देखील त्यांच्या मागे चाललेली असते. तेवढ्यातच आता मनस्वी लगेच मानसीला धक्का मारते. मानसी खाली पडणार असते. तेवढ्यातच तेजस हा मानसीचा हात पकडतो
आणि तिला सावरतो, तेव्हा मानसी आता लगेच बाहेर जाते. तिच्या बाबांना समजावते की बाबा तुम्ही काळजी करू नका, हे पहा मला माहीत आहे तुम्ही खूप काही केलं आहे, परंतु सगळं काही करायचं असतं आणि मागे सोडून द्यायचं असतं, बघणारा तो आहे ना बाप्पा. मग तुम्ही काळजी करू नका, एक ना एक दिवस तुमचा असा येईल ना की सर्वजण तुमच्याजवळ येतील, या गावकऱ्यांना आणि या सरपंचांना सुद्धा तुमची किंमत कळेल. मग आता संपतराव म्हणतात बाळा हे बघ, मी असो किंवा नसो, परंतु मान या गावात राखला गेला पाहिजे. काही माझा आज अपमान झाला आहे ना, त्या अपमानाची भरपाई तू करायचीस, तू माझं नाव मोठं करायचंच. तेव्हा ती आता शब्द देते, हो बाबा मी असंच करणार, तुम्ही काळजी करू नका. आणि आतमध्ये चला आता आरतीसाठी. तेव्हा आरती आता सुरू होते. आता संपतराव अण्णाच्या पुढे जाऊन उभे राहतात, तर सरपंच म्हणतात की अगोदर देवाचं दर्शन घेण्याचा मान तुमचा आहे अण्णा. तर अण्णा आता काहीच बोलत नाही. संपतराव पुढे जातात आणि समईवर हात ठेवून म्हणतात की जे आज मला माझ्या कुटुंबावरून बोलतायत किंवा खानदानाबद्दल विचारतायत, मी त्याची शपथ घेऊन सांगतो की माझ्या मुलींचं लग्न अशा खानदानी घरामध्ये होणार ना, सगळं गाव बघत राहणार, पूर्ण गावभर त्याची चर्चा होणार. तुम्ही बघतच राहा, आता माझ्या मुलींची लग्न होणारच, ते पण खानदानी घरात. असं म्हणून आता ते जोरात शंख वाजवतात. तर आता तेजस पुढे येतो आणि संपतरावांकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मानसी आणि तेजसची भेट होते. तर आता दुसरीकडे तेजस हा इन्कम टॅक्स ऑफिसर बनूनच आता संपतरावांच्या तेथे गेलेला असतो. तेव्हा आता संपतराव चिडूनच म्हणतात, काय रे माझ्याच ऑफिसमध्ये येऊन तू माझी वीटभट्टी बंद पाडली, तुझा हेतू काय आहे. तेव्हा तेजस आता त्याचं कार्ड दाखवतो आणि म्हणतो की आहे तेजस प्रभू इन्कम टॅक्स ऑफिसर. असं म्हटल्याबरोबरच संपतराव त्याच्याकडे पाहत राहतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.